तर नमस्कार मित्रांनो, आज आपण केसलवाडा वाघ या पटामध्ये आलेलो आहोत. तर आपल्यासोबत सालेभाटा येथील एक सध्याच्या परिस्थितीमध्ये टॉपला जे जोडा खेळत आहे तो आपल्यासोबत आहे. त्याचं नाव आहे बजरंग आणि याचं नाव आहे नारायण. तर मित्रांनो, जाणून घेऊया बैलाविषयी माहिती आणि ते दादा आपल्याला मार्गदर्शन करतात. नमस्कार दादा. नमस्कार. सर्वांना नाव सांगा तुमचे. माझं नाव आहे कार्तिक रमेश पचारे, मुक्काम पोस्ट सालेभाटा. दादा किती बैल आहेत आता सध्या तुमच्याकडे? माझ्याकडे तीन. काय काय नाव आहेत? हे लल्ली आहे, हां, बजरंग आणि नारायण. तीन. किती वर्षापासून दादा तुमच्याकडे बैल आहेत? अरे बैल ते आजोपंजापासून सवक आहे. आजोपंजापासून. तर तेवढ्या वर्षापासून तुम्हाला जसा छंद आहे, तर आतापर्यंत तुमच्या टॉपला कोणता बैल होऊन गेलेला आहे आता सध्या? टापले तर बहुत बैल गेले. लल्ली पण टापचाच. हां, त्याच्यानंतर हा बजरंग, त्याने लल्लीनंच शिकवलेलं बैल आहे ते. हो संपूर्ण. जसं आता किती पटत दादा एक नंबरला होते बैल? आता फाक पहिलाच पण 1 नंबर, मासड 2 नंबर, हां, त्याच्यानंतर गुरुडा 2 नंबर, चरपेवाडा 2 नंबर, बाकी 2 नंबर. आता पहिला पट हो. कोणत्या पटामध्ये 1 नंबरला खेळला दादा? पेंढरी. विरुद्ध मध्ये कोण होते? मासलमेटा महेश पटले. महेश मासलमेटा जे मासडला 1 नंबरला होते ते. 1 नंबरला. हो काय. आणि या जोडीचे कातकर कोण आहेत दादा? दीपक सवार. दीपक सर ते कुठले आहेत? परसोडीचे आहेत का? हो काय. आणि हा बैल कोणत्या दुरीला चालत असतो दादा? दोन्ही दुरी चालते तो. आणि हा? तो पण दोन्ही दुरी. दोन्ही दुरीला. आता तुमचे यावर्षी किती पट्टे झाले? आता म्हणजे हे झाले 5-7 पट्टे झाले का या बैलानेच? हो. आणि तो लल्ली नावाचा बैल? लल्लीचे झाले 2-4 पटात. याच्यातला बैल थोडं तब्येत खराब आहे म्हणून तो घरी आहे. म्हणजे रेस्ट देऊ तुम्ही संपूर्ण असे बैल पडत असता? हो, रेस्ट देऊ. आता याच्यानंतर कुठल्या पटात जायची तयारी चालू आहे? पळसपाणी. हो काय. बैलाबद्दल माहिती सांगा, कुठली खरेदी वगैरे तर? कुठली खरेदी नाही, म्हणजे असंच घेतलेला हो. कुठून तरी घेतला आहे तो? म्हणजे हा पंजाबहून बोलवलेला बैल तो. आणि हा? हा गावरान बाजारातला घेतलेला. गावरान बाजारातला. किती वर्षापासून दादा हे बैल आहेत तुमच्याकडे? हा बजरंग आता 2 वर्ष झाले, तो 4 वर्ष झाले. 4 वर्ष झाले का? अंदाज होता तेव्हापासून तो माझ्याकडे आहे. हो काय. आणि आपल्या इकडे जे पट भरतात त्याच्याबद्दल माहिती द्या दादा. पटाबद्दल तेवढंच काही नाही, आहेत बरं भरतात. हो काय. साई एवढ्या वर्षापासून तुम्हाला अनुभव आहे, आहेत तर पट. त्याबद्दल मार्गदर्शन करा. नवीन मुलांना काय सांगाल? नवीन मुलांना काय सांगायचं आहे? पटाबद्दल काय सांगू नाही शकत. सवक करा का? नाही, सवक हा बेकार सवक आहे. फक्त म्हणजे माणसाची काय असते ते एक इच्छा असते आपल्याकडे बैल वगैरे असावं. एक आजोपण जे सवक आहे आपल्या घरी, लहानपणापासून बचपनपासून सवक केलं आहेत. हां, त्यामुळे करता तुम्ही पण. धन्यवाद दादा. थँक्यू. फोटो काढा.